28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व दादा यांच्या निधनाची बातमी धडकली आणि संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. या घटनेवर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. दादा आपल्याला सोडून जाऊच शकत नाहीत, ते परत येतील अशी भावना जनमानसात उमटत होती. सुरुवातीपासूनच या घटनेभोवती संशयाचे धुके आणि विविध चर्चांचे वातावरण होते. मात्र आज सकाळी 9:30 वाजता या प्रकरणाबाबत एक असा खळबळजनक खुलासा समोर आला आहे, ज्यामुळे या संशयाला अधिक बळकटी मिळाली असून जनसामान्यांमध्ये दादा परत येणार अशा चर्चांनी जोर धरला आहे. सध्या बारामतीमध्ये अतिशय दबक्या आवाजात आणि गुप्तपणे अशी चर्चा सुरू आहे की दादा लवकरच सार्वजनिकरित्या समोर येऊन पत्रकार परिषद घेणार आहेत. या घटनेला आता 12 दिवसांचा कालावधी लोटला आहे. या काळात दादांचे अंत्यविधी आणि अस्थिविसर्जन पार पडले असून सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभारही स्वीकारला आहे. परंतु अपघात घडल्याच्या पहिल्या 10 मिनिटांपासूनच लोकांच्या मनात या घटनेबद्दल शंका उपस्थित होत होत्या. पहिल्या दिवसापासून ते 4थ्या दिवसापर्यंत दररोज नवनवीन माहिती समोर येत होती आणि त्यासोबतच संशयाचे वातावरणही वाढत होते. या संपूर्ण प्रकरणात काल एक वळण आले, जेव्हा एक अशी व्यक्ती कॅमेरासमोर आली जी यापूर्वी कधीही माध्यमांसमोर आली नव्हती. ही व्यक्ती विमान कोसळल्यानंतर घटनास्थळी पोहोचणारी पहिली व्यक्ती असल्याचा दावा केला जात आहे. या प्रत्यक्षदर्शीने विमानातील स्थितीबद्दल अशी काही माहिती दिली जी आजवर कोणत्याही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात किंवा अधिकृत वृत्तात समोर आली नव्हती. त्याने सांगितलेले काळे सत्य ऐकून महाराष्ट्र हादरला आहे. या घडामोडी ताज्या असतानाच आज सकाळी 9:30 वाजता विमानाचा ब्लॅक बॉक्स अहवाल सार्वजनिक झाल्याची माहिती समोर आली आहे. या अहवालामुळे या प्रकरणाचे चित्र पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कालपर्यंत ज्या केवळ शंका किंवा शक्यता होत्या, त्यांना आता या प्रत्यक्षदर्शीच्या दाव्यामुळे आणि तांत्रिक अहवालामुळे नवे परिमाण मिळाले आहे. सुरुवातीला जी माहिती प्रसारित करण्यात आली होती त्यापेक्षा या प्रत्यक्षदर्शीने सांगितलेली माहिती पूर्णपणे भिन्न असल्याचे बोलले जात आहे. गेल्या 48 तासात महाराष्ट्राला 2 मोठे धक्के बसले आहेत. पहिल्यांदा त्या अज्ञात व्यक्तीचा खुलासा आणि त्यानंतर ब्लॅक बॉक्सचा अहवाल यामुळे राजकीय वर्तुळात आणि जनतेमध्ये खळबळ उडाली आहे. ठिकठिकाणी गुप्त बैठका आणि चर्चांना उधाण आले असून दादा खरोखर परत येतील का या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अपघाताच्या दिवशी नेमके काय घडले, तो प्रत्यक्षदर्शी कोण आहे आणि ब्लॅक बॉक्सच्या अहवालात असे काय दडले आहे ज्यामुळे आधीची सर्व माहिती खोटी ठरत आहे, या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आणि या प्रकरणाचे सत्य आपण या विशेष वृत्तांकनातून जाणून घेणार आहोत. जर तुमच्या मनातही या घटनेबाबत शंका असतील किंवा तुम्हालाही वाटत असेल की या प्रकरणाचे सत्य अजून समोर यायचे आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आम्ही कोणत्याही अफवांना खत पाणी न घालता केवळ समोर आलेली माहिती आणि तांत्रिक बाबींच्या आधारे वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. 28 जानेवारीची ती सकाळ महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अशी पहाट ठरली जिने संपूर्ण राज्याला सुन्न करून सोडले. सकाळी साधारणपणे 8:45च्या सुमारास टीव्हीच्या पडद्यावर एक बातमी झळकली आणि पाहता पाहता ती संपूर्ण वणव्यासारखी पसरली. बातमी होती अजित पवार यांच्या विमानाला झालेला एक अनाकलनीय अपघात. सुरुवातीला ही केवळ एक अपघाताची बातमी होती, पण जसा काळ पुढे सरकला तसतसे या घटनेचे गांभीर्य अधिक स्पष्ट होऊ लागले. विमानातील 6 व्यक्तींनी या जगाचा निरोप घेतल्याची माहिती समोर आली आणि अवघ्या 5 मिनिटात एक धक्कादायक सत्य समोर आले. राज्याच्या राजकारणातील एक दिग्गज नेतृत्व अजित पवार यांचा या दुर्दैवी घटनेत रहस्यमयी शेवट झाला होता. हा केवळ एका नेत्याचा प्रवास थांबला नव्हता, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एका पर्वाचा असा अनपेक्षित अंत झाला होता. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले, साश्रू नयनांनी त्यांना निरोप देण्यात आला. पण ज्यावेळी जनमानसातील शोक ओसरू लागला त्याचवेळी काही गंभीर प्रश्न डोकं वर काढू लागले. हा केवळ काळाचा घाला होता की यामागे काही अदृश्य सूत्र होती? आज आपण याच रहस्याच्या मुळाशी जाणार आहोत, जिथे ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून तपासाचे पहिले पाऊल पडले आहे. ज्या विमानाने हा प्रवास सुरू झाला त्या प्रवासाचा शेवट बारामतीजवळील गोजूबावी या गावाजवळ होईल असे कोणालाही वाटले नव्हते. या घटनेनंतर गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. काही जाणकारांच्या मते तो दिवस हवामानाच्या दृष्टीने अनुकूल नव्हता.
एव्हिएशन एक्सपर्ट्सच्या मते बारामती परिसरात फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत धुक्याची मोठी समस्या असते, ज्यामुळे व्हिजिबिलिटी म्हणजे दृश्यता कमी होते. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा तांत्रिक मुद्दा म्हणजे बारामती विमानतळावरील सुविधांचा अभाव. मोठ्या विमानतळांवर ज्या पद्धतीने रनवे लाईट्स असतात तशी सोय तिथे उपलब्ध नाही. जर दृश्यता कमी असेल तर वैमानिकाला धावपट्टी स्पष्ट दिसण्यासाठी या दिव्यांची नितांत गरज असते. कदाचित याच तांत्रिक उणिवेमुळे वैमानिकाचा अंदाज चुकला असावा, असा प्राथमिक अंदाज काही यंत्रणांनी वर्तवला आहे. या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठी खळबळ उडवून दिली ती आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनी. त्यांच्या मते अपघाताच्या दिवशीच्या पहिल्या बातमीनुसार विमानात एकूण 6 लोक होते. 2 पायलट, 1 सुरक्षारक्षक, 1 कर्मचारी आणि अन्य 2. मात्र तपास यंत्रणांना घटनास्थळी 5च मृतदेह का सापडले? हा 6वा प्रवासी कोण होता आणि तो सध्या कुठे आहे? हा प्रश्न केवळ मिटकरींचा नाही तर महाराष्ट्रातील जनतेच्या मनात घर करून बसला आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवारांचा प्रवासाचा मूळ प्लॅन. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांना मुंबई ते बारामती हा प्रवास कारने करायचा होता. पण ऐनवेळी हा निर्णय बदलून विमान प्रवासाची निवड का केली गेली? हा बदल कोणाच्या सांगण्यावरून झाला, या प्रश्नाचे उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहे. या कथेत सस्पेन्स वाढवणारा आणखी एक घटक म्हणजे अजित पवारांचे मनगटी घड्याळ. या घड्याळावरूनच त्यांच्या पार्थिवाची ओळख पटवण्यात आली होती. आज जवळपास 4 दिवस झाले तरी ते घड्याळ नक्की कुठे आहे असा सवाल मिटकरी विचारत आहेत. कदाचित फॉरेन्सिक तपासासाठी ते यंत्रणांनी ताब्यात घेतले असावे, परंतु त्याबाबत स्पष्टता नसल्याने संशयाला जागा निर्माण झाली आहे. याहूनही चकित करणारी बाब म्हणजे ज्या भीषण आगीत संपूर्ण विमान जळून खाक झाले तिथे काही कागदपत्रे पूर्णपणे सुरक्षित कशी राहिली? विमानातील धातू वितळला, मृतदेहांची अवस्था भीषण झाली, पण कागदपत्रे मात्र सही सलामत सापडली. कागद हा सर्वात लवकर जळणारा पदार्थ असताना तो या आगीतून कसा वाचला, हा प्रश्न कोणत्याही तर्कशास्त्राला न पटणारा आहे. गोजूभावी गावच्या सरपंचांनी दिलेली माहिती तर अंगावर काटा आणणारी आहे. त्यांच्या दाव्यानुसार जेव्हा विमान कोसळल्यानंतर ते धावत तिथे गेले तेव्हा त्यांनी विमानाच्या अर्धवट उघडलेल्या दारातून कोणाला तरी बाहेर पडण्यासाठी धडपड करताना पाहिले. ही धडपड करणारी व्यक्ती कोण होती? यामध्ये भर पडली ती वैमानिकांच्या बदलाची. अशी माहिती समोर येत आहे की जे वैमानिक आधी नियोजित होते ते वेळेत पोहोचू शकले नाहीत आणि ऐनवेळी दुसरे 2 वैमानिक विमानाचे उड्डाण करण्यासाठी आले. एका अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या म्हणजे व्हीआयपीच्या प्रवासात इतकी मोठी गाफील वृत्ती किंवा अचानक झालेला हा बदल अपघाताचा भाग आहे की नियोजित कटाचा, असा प्रश्न आता विचारला जात आहे. या सर्व गूढ प्रश्नांच्या गर्तेत अडकलेल्या या कथेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आज सकाळी समोर आला आहे. ज्या ब्लॅक बॉक्सकडे सर्वांचे डोळे लागले होते त्याचा प्राथमिक अहवाल आता समोर येण्यास सुरुवात झाली आहे. ब्लॅक बॉक्स जो विमानाचा वेग, इंजिनची स्थिती आणि वैमानिकांचे एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत झालेले संभाषण रेकॉर्ड करतो, त्यातून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार त्या शेवटच्या क्षणांमध्ये विमानात एक गंभीर तांत्रिक बिघाड झाला होता. इतकेच नाही तर विमान उतरवताना वैमानिकाचा अंदाज चुकल्याची शक्यताही या अहवालात वर्तवण्यात आली आहे. परंतु हा अंदाज तांत्रिक बिघाडामुळे चुकला की कोणाच्या दबावामुळे की विमानाने घेतलेल्या त्या 2 गिरट्यामागे दुसरेच काही कारण होते, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. अमोल मिटकरींनी तर आता एअरपोर्टच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे. एंट्री गेटपासून ते बोर्डिंग गेटपर्यंत दादांसोबत नक्की कोण होते हे जगासमोर येणे आवश्यक आहे. या सर्व घडामोडींकडे पाहताना 2 शक्यता प्रकर्षाने समोर येतात. पहिली म्हणजे ही केवळ एक तांत्रिक त्रुटी असू शकते किंवा दुसरी अशी की ज्या 6व्या व्यक्तीची चर्चा होत आहे ती या प्रकरणातील सर्वात मोठी कडी असू शकते. सत्य काय आहे हे 90 दिवसांच्या सविस्तर अहवालात समोर येईलच, पण तोपर्यंत या रहस्यमय शेमटाची चर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमत राहील. तर प्रेक्षकांनो, ही होती आत्तापर्यंत समोर आलेली सगळी माहिती. आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर येतोय. हे सगळं ऐकून मनात एकच विचार येतोय की हा खरंच तांत्रिक बिघाड होता की दुसरंच काहीतरी? अमोल मिटकरींनी उपस्थित केलेले प्रश्न असोत किंवा तो 6व्या प्रवासीविषयी तयार झालेला संशय असो किंवा आगीत सुरक्षित राहिलेली ती कागदपत्र, या सगळ्या गोष्टी पाहताना शंकेची पाल चुकचुकते. आता ब्लॅक बॉक्सचा रिपोर्ट येणाऱ्या काही दिवसात येणारच आहे आणि ज्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागलेले आहे. पण या सगळ्यामध्ये सामान्य जनतेच्या मनात फक्त एकच भावना आहे की दादा पुन्हा परत येतील का?
आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करतो, ही केवळ आत्तापर्यंत समोर आलेली माहिती आणि लोकांमध्ये सुरू असलेल्या चर्चांची एक शक्यता आहे. आम्ही कोणत्याही अफवाची पुष्टी करत नाही. आम्ही कुठल्याही अंतिम निर्णयापर्यंत तुम्हाला घेऊन जाण्यासाठी कुठली माहिती वर्तवत नाही. कोणाच्याही भावना दुखवणं हा आमचा आधीपास उद्देश नाही आहे. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला नेमकं काय वाटतं? तो 6वा प्रवासी कोण असेल आणि ही घटना खरोखर एक अपघात होती की दुसरंच काहीतरी? तुमच्या मनातल्या शंका किंवा याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटवर आमचं लक्ष असतं. अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.